इयत्ता तिसरी, पान क्रमांक 100, धडा 5वा, व्यायाम। यात 5.1 उत्तेजक व्यायाम। कोणताही खेळ खेळण्यापूर्वी शरीराला तयार करावे लागते, खेळण्याचा उत्साह आणावा लागतो। त्यासाठी जे व्यायाम आवश्यक असतात त्यांना उत्तेजक व्यायाम असे म्हणतात। काही सोपे उत्तेजक व्यायाम पुढील प्रमाणे आहेत। 1. मैदानावर आल्यानंतर काही अंतर हळू व काही अंतर वेगाने धावणे। आता एखादा खेळ आपण टीव्हीवर वगैरे पाहतो तर खेळाडू काय करतात, सुरुवातीला थोडा व्यायाम करतात, थोडा चालतात, थोड्या वेळाने अंतर वेगाने धावतात, सुरुवातीला हळू धावतात। 2. पायऱ्या किंवा जिना वेगाने चढणे आणि उतरणे। 3. सूर्यनमस्कार विशिष्ट गतीने घालणे। 4. वेगात लंगडी घालणे। 5. विविध प्राण्यांच्या चालीचे अनुकरण करणे। तर हे सर्व प्रकार उत्तेजक व्यायाम यात येतात। तर काही उत्तेजक व्यायाम चित्रामध्ये दाखवलेले आहेत, पहा। माझी कृती उत्तेजक व्यायामांचा सराव करणे, उदाहरणार्थ ताणणे, वाकणे, वळणे, पिळणे, सांधे फिरवणे इत्यादी। सूर्यनमस्कार, तर या ठिकाणी चित्र दाखवलेले आहेत। या चित्रानुसार आपल्याला क्रिया करायच्या आहेत। या ठिकाणी 9 क्रमांक 9 आणि 1 म्हणजे 1 पासून 9 पर्यंत तुम्हाला क्रिया करायच्या आहेत। सुरुवात 1 पासून करायची आहे। 1 या क्रमांकाचं चित्र पहा, इथून स्टार्ट करायचं आहे। 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि शेवट आहे 10। तर अशा पद्धतीने सूर्यनमस्काराची क्रिया तुम्हाला करायची आहे। 5.3 तालबद्ध व्यायाम। चित्रात पहा, मूळ स्थिती 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने क्रमांक सुद्धा आहेत। त्या प्रकारे तालबद्ध व्यायाम करायचा आहे। प्रकार 1 तालबद्ध व्यायामाचा प्रकार 1 बैठे कवायत। बैठे कवायत 1. जमिनीवर मांडी घालून बसावे, दोन्ही हात बाजूला जमिनीला न टेकता थोडे वर उचललेले असावेत। 2. दोन्ही हात कानाला लागून सरळ डोक्यावर नेऊन नमस्कार स्थिती करावी। 3. दोन्ही हात नमस्कार स्थितीत डोक्यावर टेकवावेत आणि 4. पुन्हा हात वर न्यावेत। 2 प्रमाणे सुरुवातीच्या स्थितीत 1 यावे। चित्राचा आधार सुद्धा तुम्ही घेऊ शकता। प्रकार 2 उभी कवायत। मूळ स्थिती 1, 2, 3, 4 चित्रात ज्या क्रिया दाखवलेल्या आहेत त्या पद्धतीने दोन्ही हातात फुलांचे किंवा पिसांचे रंगीत गुच्छ, रंगीत रुमाल, चेंडू दिल्यास कवायत आकर्षक दिसेल। ज्या प्रकारे चित्रामध्ये आकर्षक दिसत आहे, त्या मुलीने हातात चेंडू घेतलेला आहे आणि त्यामुळे ते आकर्षक दिसत आहे। मूळ स्थिती 1, 2, 3 आणि 4। पुढे आहे फुगे कवायत। फुग्यांचा वापर करून ही कवायत पूर्ण करायची आहे। मूळ स्थिती दोन्ही हातात 1 फुगा घ्यायचा आहे आणि 1 क्रमांकात दोन्ही हात वर करून फुगे, त्याच्यानंतर 2, 3 आणि 4 अशा पद्धतीने तुम्हाला सराव करायचा आहे। चित्रात दाखवल्याप्रमाणे काठी कवायत, काठीचा आधार घेऊन, त्याच्यानंतर रुमाल कवायत, रुमालचा आधार घेऊन
हे कवायत पूर्ण करायचे आहे. मागील इयत्तेतील कवायतींचा सराव करणे. माझी कृती यात तुम्हाला काय करायचं आहे? मागील इयत्तेतील कवायतींचा सराव करा. 5.4 योग 1 प्राणायामाची पूर्वतयारी. यात 1.1 छाती फुगवत श्वास घेणे व सोडणे. यात काय करायचं आहे? छाती फुगवत श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. तर या क्रिया कशा आहेत? 1 सहज बसावे. 2 छाती फुगवत नाकाने श्वास घ्यावा. 3 श्वास हळूहळू सोडावा. 4 एक हात छातीवर ठेवून पुन्हा छाती पूर्ववत होईल याकडे लक्ष द्यावे. 1.2 पोट फुगवत श्वास घेणे व सोडणे. यामध्ये सुद्धा 1 सहज बसावे. 2 सावकाश पोट फुगवत नाकाने श्वास घ्यावा. 3 श्वास हळूहळू सोडावा. 4 एक हात पोटावर ठेवून पोट पहिल्यासारखे होईल हे पहावे. 1.3 जोरात फुंकर मारणे. 1 सहज बसावे. 2 श्वास घ्यावा. 3 कमी वेळात जास्तीत जास्त जोरात फुंकर मारावी. 1.4 शांत बसणे. 1 सहज स्थितीत बसावे. 2 डोळे बंद करावेत. 3 नेहमीप्रमाणे स्वच्छ श्वास करीत 2 ते 3 मिनिटे शांत बसावे. आसनांची पूर्वतयारी. आसने म्हणजे निरनिराळी शरीर स्थिती. आसनांमुळे आरोग्य संपन्न जीवन जगता येते. योगाभ्यासात विविध आसने दिलेली आहेत. आसने उत्तम प्रकारे करता यावीत यासाठी निसर्गातील प्राणी, पक्षी, झाडे यांच्यासारख्या हालचाली कराव्यात. 2.1 फुलपाखरासारखी हालचाल. चित्रात पहा. 1 आकृतीत दाखवल्याप्रमाणे जमिनीवर बसावे. 2 दोन्ही हातांनी पायांचे पंजे पकडावेत. 3 दोन्ही गुडघे जमिनीपासून वर खाली करावेत. 2.2 सापासारखी शरीर स्थिती. 1 पालथे झोपावे. 2 दोन्ही हाताचे तळवे छातीजवळ ठेवावे. 3 कमरेपासून शरीर वर उचलावे. डोके मागच्या बाजूला ठेवावे चित्रात दाखवल्याप्रमाणे. 2.3 गवताच्या पात्यासारखे हलणे. 1 उभे राहून हात वर करावेत. 2 कमरेपासून वरच्या भागाची व हातांची हालचाल डावीकडे व उजवीकडे करावी. 2.4 पर्वतासारखी शरीर स्थिती. चित्रात पहा. पर्वतासारखं दिसत आहे. 1 दोन्ही हात जमिनीवर टेकवावेत. हाताचे तळवे पालथे ठेवावेत. 2 कंबर जास्तीत जास्त उंच करण्याचा प्रयत्न करावा. 2 3 दोन्ही हातांच्या पोकळीतून डोके आत घ्यावे. विविध शरीर स्थिती. चित्रात पहा. विविध आसने दिलेले आहेत. तर या आसनांचा सराव मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा शिक्षकांच्या मार्गदर्शनात करावेत.